6 कर्मचारी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। याच्यामध्ये देखील प्रशासनाने एक संबंधित अधिकारी नीता अंधारे यांना देखील क्लीन चिट कशामुळे दिली त्या चौकशी समितीमध्ये हे लक्षात येत नाही। मात्र या प्रकरणाची चौकशी खसून करण्यात यावी। अजून याच्या पाठीमागे, या घरकुल घोटाळ्याच्या पाठीमागे आणि कोणी राजकीय पुढारी अजून अधिकारी आहेत का हे बघणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्या लोकांच्या नावे पैसे उचलले आहेत, ज्यांचं घरकुलाच्या एक सिस्टममध्ये नाव आलेलं आहे, त्या सिस्टममधून त्यांना वगळण्यात यावं किंवा हे घरकुलाचे पैसे वसूल झाल्याच्या नंतर त्या गोरगरीब लोकांना घरकुलाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहेत। याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही कोणालाही पाठीशी घालण्याचं धाडस करू नये, अन्यथा केजमधले सर्व लोक उद्याच्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। आज गुन्हे दाखल झालेले आहेत, याचं आम्ही आभार व्यक्त करतो। मात्र सर्व या सिस्टममध्ये जे गुंतलेले अधिकारी असतील, पुढारी असतील, यांना कुणालाही सोडता कामा नये, असं एक केजचा नागरिक म्हणून मी आपणास आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो।